मित्रांनो, आपण पाहतो की आम्ही सातत्यानं म्हाडा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळत आहेत ते अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे जे काही म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी आलेली आहे त्याच्या संदर्भात पण साईट व्हिजिट सुरू आहे. जी काही म्हाडाची पुण्याची लॉटरी आलेली आहे त्याच्या संदर्भात आपली साईट व्हिजिट सुरू आहे. आणि अशातच मुंबई मंडळाच्या बाबतीत अनेक कमेंट्स आपल्याला आलेले आहेत आणि काही महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. पहिलं, जे काही स्कीम कोड क्रमांक 412 पहाडी गोरेगाव याचं PMAYचं रजिस्ट्रेशन कधी होणार आहे. दुसरं, ज्यांनी म्हाडाच्या मुंबई लॉटरी ज्यांनी आतापर्यंत पेमेंट केलेलं आहे त्यांचं पोझिशन नेमका कधी होणार आहे. तिसरं, नेमकं जे काही वेटिंग लिस्ट आहे मुंबईच्या लॉटरीची ती वेटिंग लिस्ट कधीपर्यंत क्लिअर होणार आहे. अशा 3ही प्रश्नांची उत्तरे आज आपण सविस्तररित्या पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांच्या या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मित्रांनो, जी काही म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी 14 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झालेली आहे, ती जाहीर झाल्याच्या नंतर अनेक विजेत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं की आपल्याला या लॉटरीमध्ये घर लागलेलं आहे, आपलं स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे. परंतु त्या आईच्या समोर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि त्यामागे सुद्धा काही कारणं आहेत. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. आता पहा मित्रांनो, मुंबई लॉटरी जी काही जाहीर झालेली आहे त्याच्या संदर्भात म्हाडाने लॉटरीच्या अगोदर सांगितलं होतं की या लॉटरी ज्या विजेत्यांना घरे लागतील त्यांना महिन्याभराच्या त्यांची चाबी त्यांच्या हातामध्ये मिळेल. कारण ही नवीन लॉटरी, नवीन जी काही ILMS जी काही सिस्टम आहे त्या सिस्टमद्वारे ही लॉटरी काढली जाते आणि म्हणून कुठेतरी हे जे काही संगणकीय प्रणाली आहे त्या प्रणालीनुसारच ही लॉटरी काढली गेल्यामुळं पोझिशन प्रक्रिया लवकरात लवकर होणार आहे असं म्हाडाने सांगितलेलं होतं. आता महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो की ज्यांना घरी लागलेले त्यांची सध्या पैसे भरण्याची प्रोसेस सुरू आहे. म्हाडाने सांगितलं की तुम्हाला 25% रक्कम ही 19 ऑक्टोबर 2023 पर्यंत भरायची आहे आणि उर्वरित रक्कम ही डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत तुम्हाला ही उर्वरित रक्कम भरायची आहे. आता अनेक जण लोनची प्रोसेस करतायत, अनेक जण पैशाची जुळवाजुळव करतायत, जसे पैसे जमा होतील तसे पैसे जमा होतील. कारण तुम्हाला 25% रक्कम ही 19 तारखेपर्यंत भरणं बंधनकारक असल्याचे म्हाडाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आता महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, आपण आता ह्याच्यामध्ये पण 2 बाबी आहेत. एकतर असे अनेक अर्जदार आहेत ज्यांना अद्याप लोन सँक्शन झालेले नाही आहे, जे लोन घेण्याची तयारी आहे, त्यांना लोन हवं आहे पण बँकेकडून लोन दिलं जात नाही असे काही अर्जदार आहेत. कारण ते क्रायटेरियामध्ये बसत नाहीत, सिबिल स्कोअर म्हणा किंवा त्याचं इन्कम म्हणा त्याच्यामध्ये ते बसत नाही आहेत. म्हणून असे अनेक अर्जदारांनी मला कमेंट्स केला की सर मी बँकेमध्ये खेटे घालतोय, बँकेमध्ये जातोय, बँकेमध्ये विचारणा करतोय परंतु ते आम्हाला लोन द्यायला तयार नाहीत. एरवी बँका आपल्याला कितीतरी वेळेस फोन करतात मित्रांनो, हॅलो तुम्हाला लोन हवं आहे का, हॅलो तुम्हाला कर्ज हवं आहे का, असे अनेकदा आपल्याला प्रश्न केले जातात. तुम्हाला डॉक्युमेंट जास्त लागणार आहेत, वेळ जास्त लागणार आहेत, 5 मिनिटात लोन, 10 मिनिटात लोन. आपण लोकलमध्ये पोस्टर बघतो, इकडे तिकडे भिंतीवरती पोस्टर बघतो, असं काहीच नाही मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष फील्डमध्ये उतराल ना त्याच वेळेस तुम्हाला ती रियालिटी कळते आणि ही रियालिटी आपल्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अनेक विजेत्यांना समजत आहेत. ते प्रत्येक दारोदारी भटकत आहेत, बँकेच्या दारोदारी भटकत आहेत, तरीसुद्धा बँका त्यांना लाथाडून देत आहेत की नाही तुम्हाला लोन देऊ शकत नाही, कारण तुमचं इन्कम प्रॉपर नाही, तुमचा सिबिल प्रॉपर नाही, तुमचं अमुक प्रॉपर नाही, तुमचं तमुक प्रॉपर नाही. अख्खं घर तुमच्याकडे गहाण ठेवतायत, ते लक्षात घ्या. अख्खं घर हे विजेते तुमच्याकडे गहाण ठेवतायत 20 वर्षासाठी, 15 वर्षासाठी, जोपर्यंत लोन आहे तोपर्यंत. ह्याच जर बाबी मोठमोठ्या उद्योगपतींना जर लोन देताना विचारले असता की बाबा तुमची कंपनी आमच्याकडे गहाण ठेवा, तुमचे फंड आमच्याकडे गहाण ठेवा, तुमचे शेअर्स आमच्याकडे गहाण ठेवा, तर बँकेची एवढी लुटालूट अद्यापही झालेली नसती, बँका डबघाईस आल्या नसत्या. पण हे नियम फक्त आणि फक्त सर्वसामान्य लोकांसाठीच आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, आज ज्यांचं इन्कम 25,000 रुपये महिना आहे त्या व्यक्तीला 33 लाखाचं, 30 लाखाचं, 27 लाखाचं लोन बँका देत नाही आहेत, आम्ही देऊ शकत नाही आहे. परंतु म्हाडाने ज्यावेळेस योजना काढली त्याच अर्थी म्हाडाने याच्यावरती सोल्युशनसुद्धा काढणं तितकंच महत्त्वाचं होतं, जेणेकरून गरिबांना ती घरी मिळाली असती, गरिबांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं असतं. परंतु मी जसं सांगितलं की या लॉटरीमध्ये गरिबांच्या हक्काचे घराचं स्वप्न हे पूर्ण होईलच अशी शाश्वती नाही आहे, कारण त्यांना लोनच होत नाही आहे. आणि म्हणून कुठेतरी हे विजेते हतबल या शब्दाचा अर्थ फक्त त्यांनाच विचारा जे आता प्रत्येक जागोजागी फिरतायत, जागोजागी भटकत आहेत, त्यांनाच या शब्दाचा अर्थ क्लिअरली कळू शकतो. म्हणून ज्यांना लोन होत नाही आहे असे अनेक हतबल विजेते आहेत, सर आम्ही काय करू, आम्हाला तर घर सरेंडर करावं लागेल, नाहीतर आम्हाला ते दुसरा काहीतरी ऑप्शन शोधावं लागेल, असे अनेक विजेते हतबल होताना दिसत आहेत. आणि कुठंतरी त्यांना लोन होत नसल्यामुळे फक्त त्यांचा 18 लाख उत्पन्न आहे,
मग त्यांना 13 लाख 12 लाख लोन होते, पण ते लोन इनसफिशियंट आहे, ते पूर्ण नाही आहे. आणि म्हाडाने कुठेतरी हेही सांगितलं की तुम्हाला 25% रक्कम तुम्हाला 19 तारखेपर्यंत भरावीच लागणार आहे. हाही नियम कुठेतरी त्यांच्या आड येत आहे. अनेकांची इच्छा आहे घर घेण्याची, अनेकांना वाटते आपलं घर गेलं नाही पाहिजे, परंतु इथे ते कुठेतरी ही परिस्थिती जुळून आल्यामुळे ते हतबल होताना दिसत आहेत. म्हणून याच्यावरती म्हाडाने तोडगा काढावा, जेणेकरून ज्यांना गरजू लोक आहेत, जे आता लोनसाठी दरदर भटकत आहेत, त्यांना थोडा वेळसुद्धा मिळणं आवश्यक आहे. आणि जर वेळ मिळाला नाही तर ते एकतर सरेंडर करू शकतात किंवा सरळ सरळ एखाद्या एजंटच्या गळ्यामध्ये ते घरे मारू शकतात. दुसरी अर्जदार आहेत की ज्यांच्याकडे पैसा आहे, लोन आहे, बँकेने लोन सँक्शन केलेलं आहे, सगळी प्रोसेस झालेली आहे, किंवा काही जणांनी 10 दिवसापूर्वी 100% अमाऊंट भरलेली आहे. लक्षात घ्या, मला अनेक जण कमेंट्स करतायत सर आम्ही 100% रक्कम भरली, पुढे काय? अद्यापही आम्हाला म्हाडाकडून काहीच कळवण्यात आलेलं नाही. मी त्याच्याही संदर्भात माहिती घेतली मित्रांनो. मागच्या आठवड्यामध्येच मी म्हाडामध्ये गेलो होतो, त्याच्याही संदर्भात माहिती घेतली. त्यांनी सांगितलं की ज्यांनी 100% रक्कम भरलेली आहे त्यांचा फक्त ऑडिट होणार आहे. एकदा ऑडिट पूर्ण झालं की तुम्हाला मग पोझिशनसाठी पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ऑडिट होण्यासाठी साधारणतः 10 ते 15 दिवसाचा कालावधी लागेल असं मला म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे. म्हणून ज्यांनी 100% रक्कम भरली त्यांना 10 ते 15 दिवस हे कमीत कमी लागतील ऑडिट होण्यासाठी. ऑडिट क्लिअर झालं. ऑडिट म्हणजे काय मित्रांनो? तुमच्या फाईलचं फायनल चेक केलं जातं. एखादा रुपये बाकी आहे का, काही पैसे बाकी आहेत का, काही भरण्यामध्ये काही चूक झाली का, ॲक्युरेट कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला ओके असं शेरा मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमची पोझिशनची प्रक्रिया सुरू होईल. पण इथे सुद्धा मोठा मेळ आहे मित्रांनो, इथे सुद्धा मोठा गोळ आहे. कारण PMAYचं रजिस्ट्रेशन आता ज्यांनी 100% रक्कम भरली, ज्यांना सँक्शन होते लोन, ते 19 तारखेपर्यंत भरणार आहेत किंवा डिसेंबरच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत ते पैसे पूर्ण भरणार आहेत. त्याच्या संदर्भात मी काहीही बोलणार नाही. तरीसुद्धा सांगतो मित्रांनो, ज्यांना लोन होतं आहे, जे घर घेऊ शकतात, ज्यांच्याकडे पैसे आहेत किंवा जे ॲडजस्ट करू शकतात, कृपया त्यांनी घर विकू नका. ही घरे खूप चांगली आहेत मित्रांनो. ही घरे विकायच्या भानगडीत पडू नका. कारण 1-2 वर्षानंतर तुम्हाला पश्चाताप होईल की अरे मी जर हे घर ॲडजस्ट करून घेतलं असतं तर आज मी खूप मोठा राजा माणूस राहिलो असतो, असं तुम्हाला 2 वर्षानंतर पश्चाताप होईल. म्हणून लक्षात घ्या मी काय सांगतोय. ज्यांना ॲडजस्टमेंट होते, जे ॲडजस्ट करू शकतात, काही करू शकतात, त्यांनी घरे विकू नका. अनेक जण घरे विकतायत मित्रांनो, एजंटच्या माथेवात आहेत. 10 लाख 15 लाख 20 लाख घेऊन ते घरे विकून टाकतायत. ही प्रक्रिया कुठेतरी मला आवडलेली नाही. कारण एकदा तुम्हाला घर लागले परत तुम्ही घरासाठी अर्ज करता येणार नाही. पुन्हा तुम्हाला मुंबईत घर भेटणार नाही मित्रांनो. आणि मग तुम्ही म्हणाल अरे आम्हाला मुंबईच्या बाहेर जावं लागतंय, आम्हाला मुंबईच्या बाहेर गेलोय, आम्हाला कल्याणला लागतंय, बदलापूरला जावं लागते. त्याच्या मागची कारणं सुद्धा आपणच आहे, आपण स्वतःच आहे. त्याच्यामुळं ज्यांना मनात घरी लागली त्यांनी हे विकायच्या भानगडीत पडू नका. तिसरं महत्त्वाचं, PMAYची नोंदणी कधी होणार आहे? कारण अनेक अर्जदार असे आहेत मित्रांनो, मी परत सांगतोय, काही अर्जदार असे आहेत की त्यांच्या नावावर गावाकडे म्हणा किंवा जमीन म्हणा किंवा प्लॉट म्हणा किंवा एखादं छोटंसं घर म्हणा किंवा चांगल्या ठिकाणी सुद्धा घर म्हणा अशी आहेत. अशा सुद्धा अर्जदारांना अतिशय महत्त्वाचा हाच संदेश आहे की जो तुमचं PMAYचं रजिस्ट्रेशन पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत PMAYचं रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे तोपर्यंत तुम्ही त्या घराचे मालक होणार नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून म्हाडामध्ये PMAY संदर्भात मी विचारलं, त्यांनी सांगितलं की पुढील आठवड्यामध्ये आम्ही PMAYची प्रोसेस पूर्ण करणार आहोत किंवा चालू करणार आहोत. एवढं फक्त त्यांनी सांगितलेलं आहे. तारीख सांगितली नाही, फक्त पुढील आठवड्यामध्ये होईल. आता गणपतीचा पिरियड सुरू आहे, कर्मचारी नाही आहेत किंवा असं कारणं होती आणि ती पण जेन्युइन कारणं होती. पण खरं तर आता जे काही पुढील आठवड्यामध्ये याची प्रोसेस पूर्ण होणार आहे असं सांगितलं गेले. तर महत्त्वाची मी एक लक्षात घ्या मित्रांनो, अद्यापही म्हाडाने PMAYचे रजिस्ट्रेशन पूर्ण केलेलं नाही. त्याची कारणं काय आहेत मला माहीत नाही. पण माझ्या मते जोपर्यंत PMAYची प्रोसेस पूर्ण होणार नाही तोपर्यंत देकारपत्र द्यायला नको होती. देकारपत्र दिली, पैसे भरून घेत आहेत, 100% अमाऊंट घेत आहेत, पण अद्यापही PMAYची रजिस्ट्रेशनची कसलीही प्रोसेस केलेली नाही आहे. आणि इथेच कुठेतरी थोडा फार का होईना पण घोळ होऊ शकतो, गोंधळ होऊ शकतो, काहीतरी गडबड होऊ शकतो. आपण जे म्हणतो ना दया कुछ तो गडबड आहे, असा काहीतरी प्रकार या ठिकाणी होऊ शकतो असं अनेकदा बोललं जात आहे. म्हणून म्हणायला माझी विनंती आहे, तुम्ही खरं तर PMAYची प्रोसेस पूर्ण करणं, PMAYमध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन करतील त्यांनाच ते देकारपत्र देणं गरजेचं होतं. परंतु आता कुठेतरी अशी प्रक्रिया होताना दिसत नाही. मग तुम्हाला काय होईल, तुमचं 100% रक्कम तुम्ही भरलेली आहे, आता तुम्ही खुश व्हाल की आता मला घर मिळेल, असं अजिबात नाही होणार आहे. जोपर्यंत म्हाडाची PMAYची प्रक्रिया पूर्ण होईल तोपर्यंत मला तरी नाही वाटत की तुम्हाला पोझिशन दिलं जाईल. महत्त्वाचं मित्रांनो, PMAYच्या घरासाठी फक्त आणि फक्त 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे, तसा शासनाचा GR आहे. अनेक जण बोलत होते सर आम्हाला तर फोन केला आम्ही तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला 6% भरावं लागेल, 5% भरावं लागेल. आता तुम्ही जे कॉल सेंटरला फोन करताय ना, मी सांगतो त्यांनाही प्रॉपर माहिती नाही मित्रांनो खरं तर नेमकं काय उत्तर द्यायला पाहिजे. आणि कधी कधी असं होतं की त्यांना क्लिअर होत नाही नेमका कोणत्या प्रकल्पाबद्दल माहिती विचारतात तेही त्यांना क्लिअर होत नाही. आणि म्हणून कुठेतरी चुकीची सुद्धा उत्तरे तिकडून येत आहेत.
PMIची घरे 412साठी फक्त आणि फक्त 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी लागणार आहे आणि किमतीच्या 1% रक्कम तुम्हाला रजिस्ट्रेशन भरावं लागणार आहे जर त्या घराची किंमत 30 लाखाच्या असेल तर. तुमची घराची रक्कम 3,40,000 आहे तर तुम्हाला या अर्थी 3,44,000 आहे, या अर्थी तुम्हाला 30 लाख रुपये तुम्हाला रजिस्ट्रेशन भरावे लागणार आहेत. आता मेंटेनन्स संदर्भात वादविवाद आहेत, वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत की मेंटेनन्स 2 वर्षासाठी घेतलं जाणार आहे का 1 वर्षासाठी घेतलं जाणार आहे. जर 1 वर्षासाठी घेतलं जाणार तर ते किती असणार आहे, तर मी मागच्या व्हिडिओमध्ये 2 वर्षात सांगितलं होतं 80-90 पर्यंत जाऊ शकतं. पण आत्तासुद्धा मित्रांनो मी सांगतोय 412चं रजिस्ट्रेशन किंवा इतर जे काही म्हाडाचे घरं आहेत, जे टावर आहेत विशेषतः, ते टावरच्या ठिकाणी मी सांगतो 50,000च्या वरच तुम्हाला ते मेंटेनन्स येऊ शकतं. कारण पहिलं देखभाल शुल्क जे काही म्हाडाकडून लावलं जाईल ते 50च्या आसपास येऊ शकेल असं माझा एक वैयक्तिक अंदाज आहे. आता नेमकं तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, आता हे PMIचं तुम्हाला कळालं असेल की PMIचं रजिस्ट्रेशन पुढील आठवड्यात सुरू करू एवढंच म्हाडाने सांगितले, बाकीचं त्यांनी याच्याबद्दल कुठलंही भाष्य केलेलं नाही. म्हणून आता PMIचं रजिस्ट्रेशन कधी करवणार आहे हा प्रश्न जो काय होता तो आता सध्या ते अनुत्तरित आहे, त्याचं लवकरच उत्तर मिळणार आहे. नंतरचा शेवटचा आहे मित्रांनो, नेमकं जे वेटिंगमध्ये आहेत की मुंबई लॉटरीमध्ये जे विजेते वेटिंगमध्ये त्यांचं कधी होणार आहे, तर वेटिंगवाल्याचं कन्फर्मेशनसुद्धा पुढील आठवड्यात आम्ही ती प्रक्रिया सुरू करू असं बोललं जातं आहे. परंतु म्हाडाचे असे अनेक विजेते आहेत, काही विजेते आहेत की त्यांनी आतापर्यंत सरेंडरही केलं नाही आणि ॲक्सेप्टसुद्धा केलेले नाही आहे, ते नॉट रिचेबलच आहेत. म्हणजे त्यांना काही जणांना हे माहीत नाही की मला घर लागले लॉटरीमध्ये, असेही काय विजेते आहेत. म्हणून म्हाडाने त्यांना रिमाइंडर दिले, त्यांना मेसेज केले, त्यांना मेलद्वारे माहिती दिली, अद्यापही त्यांचा रिस्पॉन्स येत नाही. आणि अशा वेळेस नेमकं म्हाडाने काय निर्णय घ्यावा हा खूप मोठा प्रश्न म्हाडासमोर उभा टाकलेला आहे. आणि म्हणून जोपर्यंत हे क्लिअर होणार नाही तोपर्यंत मला वाटत नाही की ही वेटिंगची लिस्ट ते पुढे काढू शकतात. आता हा तुम्हाला वेटिंग लिस्टचं क्लिअर झालं असेल की पुढील आठवड्यात जरी बोललं जाते की मला नाही वाटत की पुढील आठवड्यात ही वेटिंग लिस्ट क्लिअर होईल, त्याला साधारणतः महिना 1.5 महिना जाऊ शकतो, एवढं लक्षात घ्या. तर म्हणून मित्रांनो हे जे काही महत्त्वाचे 2-3 प्रश्न होते म्हाडाच्या मुंबई लॉटरी संदर्भात त्याची आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. पुढील आठवड्यामध्ये सुद्धा मी जाऊन म्हाडामधून तशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे की नेमकं कुठली प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे आणि नेमकं पजेशन संदर्भात जे काही सांगितलं होतं ती प्रोसेस आहे, जे ऑडिट प्रोसेस असेल ही कधीपर्यंत पूर्ण होणार आहे. आता तुम्हाला पजेशनचा विचार केला तर मित्रांनो दसऱ्याच्या मुहूर्तावरती किंवा दिवाळीच्या मुहूर्तावरती तुम्हाला नक्कीच तुमचं पजेशन हे मिळू शकतं. मित्रांनो आपल्या RK प्रॉपर्टी न्यूजचं व्हॉट्सॲप चॅनल ऑलरेडी सुरू झालेलं आहे. तुम्हाला जर ते चॅनल फॉलो करायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो, ते व्हॉट्सॲप चॅनल तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती अप टू डेट मिळत राहील. तर हे होते मित्रांनो मुंबई म्हाडा लॉटरी संदर्भात काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जे आपल्याला पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.